शिवसेनेतील फुटीनंतर उद्भवलेले आमदार अपात्रतेचे प्रकरण, त्या संदर्भात तत्कालीन विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, निवडणूक आयोगाची भूमिका, पक्षांतर बंदी कायद्यातील पळवाटा अशा अनेक अंगाने या संदर्भात सुरू असलेल्या प्रकरणाचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाला करावा लागणार आहे। हे प्रकरण खरे तर सर्वोच्च न्यायालयाची ही कसोटी पाहणारे ठरत आहे। यापूर्वी या प्रकरणावर सुनावणी करताना तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पीठाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे परिस्थिती आता बदलता येणार नाही अशी नोंद केली होती। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर कदाचित त्यांच्या सरकारची पुनर्स्थापना करता आली असती अशी टिप्पणी तत्कालीन सरन्यायाधीशांनी केली होती। त्या निकालाचा संदर्भही यावेळी तपासला जाणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदारांनी बाहेर पडताना कायद्यातील पळवाटांचा खुबीने वापर केला असे दिसून येत आहे। अर्थात त्याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी भाजप नेतृत्वाने घेतली होती। संभाव्य सगळ्या धोक्यांचा विचार करून अगदी एक एक पाऊल जपून टाकण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यावेळी गटाच्या या हुशारीचा उल्लेख केला होता, परंतु आता ही हुशारी कदाचित शिंदे गटाच्या अंगलट येऊ शकते। सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचा दावा मान्य केल्यास पक्षाचे नाव आणि चिन्ह ठाकरे गटाला परत मिळेल। त्या परिस्थितीत कदाचित शिंदे गटाला आपल्या पक्षासाठी नवे नाव आणि नवे चिन्ह निवडावे लागेल, परंतु त्यामुळे सध्या राजकीय परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही। शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रता मुद्द्यालाही आता फारसा अर्थ नाही। या निकालाचा परिणाम तपासायला पुढच्या निवडणुकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।